महाराष्ट्र विधिमंडळाचं जे सत्र नागपुरात सुरू आहे हिवाळी अधिवेशनाचं, या सत्रात बाहेर तर मोर्चे आहेतच. जनता आपापल्या मागण्या घेऊन मोर्चाच्या रूपानं अधिवेशनावर धडक देत आहे. पण असेच निदर्शनं हे विधान भवनाच्या आतमध्ये देखील परिसरात दिसत आहेत. खरं म्हणजे आज विरोधी पक्षाच्या बऱ्याच आमदारांनी एकत्रित येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निदर्शनं केलीत आणि विधान भवनाच्या पायऱ्यावरच सभागृहाच्या पायऱ्यांवर अशा पद्धतीचे निदर्शनं त्या ठिकाणी दिसलेत. नागपूरच्या या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे की विरोधी पक्षनेता पद अजूनपर्यंत ठरलेलं नाही आणि शासनानं तसा निर्णय पण घेतलेला नाही. तर सरकारनं हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा यासाठी जवळपास सर्वच विरोधी पक्ष हे एकत्रित आहेत, एकजूट आहेत आणि ही मागणी सरकारकडे त्यांनी रेटून धरलेली आहे. या ठिकाणी आपण बघूया की माजी मंत्री आदित्य ठाकरे काय म्हणतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही एकच आहे. गद्दार टोळीचा जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे हा भयानक आहे आणि म्हणून काल पण मी विचारलं की हा सगळा जो प्रचार सुरू होता आणि आता पण पुढच्या एका आठवड्यात प्रचार जो काही होणार आहे, त्या गद्दार टोळीचे जे नेते आहेत, गँग लीडर आहेत, त्यांनी पण हेलिकॉप्टरमध्ये उतरून म्हणजे काय 1.5 तासाच्या प्रचारासाठी 2 मोठ्या बॅगा नेल्या. त्याच्यातून कुठच्या आनंदाच्या शिधाचं वाटप होत होता ते आज टी व्हीवर आलेलं आहे. पण जसं ह्यांचा व्हिडिओ आला तसं छत्रपती संभाजीनगरमधले एक आमदार त्यांचा एक व्हिडिओ आला. अनेक असे आमदारांचे व्हिडिओ आलेत. मग कोणाच्या जमिनीचं आलं असेल, कोणाच्या पैशाच्या नोटाचं आलं असेल, कोणाच्या दादागिरीचं आलं असेल, कोणी कोणाला मारतानाचं आलं असेल. पण एकच प्रश्न आहे की जी भाजपा स्वतःला द पार्टी विथ डिफरन्स हे सांगायची, जी भाजपा सगळ्यांना सांगते की न खाता हूँ न खाने देता हूँ, न खाता हूँ न खाने देता हूँ. मग हे सगळे जे आजूबाजूला घेऊन फिरताय तुम्ही, सत्ताधारी म्हणून बसवलेले आहेत, अधिकाऱ्यांच्या डोक्यावर बसवलेले आहेत, जनतेच्या डोक्यावर बसवलेले आहेत, हे कुठच्या धोरणात येतात नक्की की तुम्ही ह्यांचं संरक्षण करताय? का ह्यांच्यावर कारवाई होत नाही? काय नाटकं होत नाही आहेत? आणि कधीपर्यंत थांबणार तुम्ही? बरं, त्या 22मध्ये ह्यांचं नाव आहे की नाही हे जरा ती 22ची यादी काढून बघा. आम्ही जे दिलेलं नाव आहे ते एक आहे, ते स्पष्ट आहे, ते कुठेही बदल झालेला नाही आहे. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे आता 4थं अधिवेशन आहे. जर अध्यक्ष महोदयांना वाटत असेल असं की अधिवेशन चालू शकतो आपण लोकशाहीचं, जिथे विरोधी पक्षाची नेत्याची गरजच नाही आहे, हे त्यांनी जगाला सांगावं. मग त्यांनी पुस्तक लिहावं आणि सांगावं की का गरज नाही आहे. आणि एवढी भीती सरकारच्या मनात का आहे की विधान परिषदेत असेल किंवा विधानसभेत असेल, विरोधी पक्ष नेता नसावाच एवढं बहुमत असून देखील एवढी भीती काय आहे त्यांच्या मनात? ऐका, तुम्हाला सांगतो, ही जी बातमी पसरवली होती ती एका गटाने पसरवली ज्यांच्या मनात असं आहे की उद्धवजींची आणि मुख्यमंत्र्यांची भेट होऊ नये. कारण मागच्या वेळी जेव्हा भेट झाली होती तेव्हा बीपी सगळे ते काय कुठे कुठे काय काय झालं होतं त्यांचं ते विचारत आहे ना. पण मुख्य गोष्ट हीच आहे की लोकशाही एखादं असं जेव्हा सदन असतं, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एवढं निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानं बहुमताचं सरकार आल्यानंतर तुम्हाला एका विरोधी पक्ष नेत्याची भीती वाटते, एका व्यक्तीची भीती वाटते, हे आश्चर्य. विरोधी पक्ष यासाठी खूप चिंताग्रस्त दिसला की शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही आहे. कापूस, तूर, सोयाबीन या पिकांचं जे उत्पन्न होतं आहे आणि ते बाजारात जाते तर मार्केट यार्डमध्येच या शेतमालाला भाव मिळत नाही आणि त्यासाठी सरकारनं काही मजबूत पावलं उचलावीत असा हा काहीसा संदर्भ विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, आमदारांनी सरकारसमोर मांडलेला आहे. बघा ते काय म्हणतायत. महाविकास आघाडीच्या वतीने विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न परत एकदा विरोधी पक्षाने हा प्रकर्तेने घेतलेला आहे. आज पहिल्या दिवशी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी, हमीभाव, मग कापसाचा असेल, तुरीचा असेल, सोयाबीनचा असेल, या सर्व गोष्टीवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी एक आंदोलन आम्ही केलेलं आहे. माझी अपेक्षा आहे की या अधिवेशनामध्ये 76,000 कोटी रुपयाचं परत एकदा ऐतिहासिक अशा प्रकारचं सप्लिमेंटरी बजेट या सरकारच्या कार्यक्षम अशा असलेल्या गतिमान सरकारने काढलेला आहे. त्याच्या मधून
आमच्या ह्या शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळेल, मला माहीत नाही, पण मी माहिती घेतो आता. 550 कोटी काहीतरी तरतूद केली असं कळते. ती तुटपुंजी तरतूद करून शेतकऱ्यांना फसवण्याचा जर व्यवसाय होत असेल तर या अधिवेशनामध्ये या प्रश्नासंदर्भामध्ये आम्ही आक्रमक आहोत हे दाखवण्यासाठी आज आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. ज्या राज्याची लोकशाहीची दृढ अशा प्रकारची लोकशाही आहे, अशा प्रकारचा महाराष्ट्र राज्य ओळखला जात होता, ते राज्य इतर राज्यासारखं आहे असं चित्र काही वर्षापासून पाहायला मिळतं. कुठल्याही निवडणुका आल्या की सत्ता आणि पैशातून आम्ही निवडणूक जिंकू शकतो. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न, विकास या मुद्द्यावर न जाता फक्त आपल्याला निवडणूक हुक आणि कुक या पद्धतीने जिंकायची, या पद्धतीने निवडणुका करण्याचा फंडा झाला. ही ऑपरेशन काल काही लोकांना मिळालं, बाहेर काढलं, अशी निवडणुकीच्या कालावधीमध्ये पण काढलेलं होतं. विशेषतः पोलीस संरक्षणामध्ये सुद्धा पैसे वाटप होतात या तक्रारी झाल्या. फार लांबचं नाही, पण माघार घ्यायच्या वेळेला सुद्धा प्रोसिडिंग ऑफिसर जिथं व्हिडिओ शूटिंग होतं तिथे सुद्धा जबरदस्ती आणून लोकांना विड्रॉल करायला लावले. हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. मारामाऱ्या, दंगे हे मागच्या निवडणुकीला पाहिलेले आहेत. म्हणून हे पैसे वाटप हे महाराष्ट्रामध्ये सध्या नवीन नाही आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे ते निवडणुका जिंकण्यासाठी पाहिजे त्या थराला जातात. हे चित्र विराजक आहे आणि आज ते ऑपरेशन झालेलं आहे. मला वाटतं या राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री असेल, इन्कम टॅक्स असेल, या सगळ्यांनी याची चौकशी करावी आणि यामध्ये जो कोणी असेल, सरकारच्या धाडस असेल तर त्यांनी करावं, नाहीतर परत वॉशिंग मशीनमध्ये परत त्याला साफ करण्याचा प्रयत्न होईल. आणि मला वाटतं की आता त्याच्यातून लोकशाही जिवंत राहील का नाही हे लोकांनी विचार करावा. जे सरकार आता 3 पक्षाचं चाललेलं आहे, ट्रिबल इंजन सरकार, हे इंजन एकमेकांच्या असलेल्या डबे एकमेकांना धडकतात. ते फक्त दिखावा आहे का? एकमेकांच्या बद्दलचा कुरघोडीचा प्रकार प्रचंड चालू आहे. परंतु माझा अभ्यास जो आहे हे फक्त निवडणुकीपुरतं दाखवलेलं चित्र आहे का? निवडणुकीपुरतं करायचं आणि परत सत्तेमध्ये जाण्यासाठी आणि सत्तेमध्ये टिकण्यासाठी परत सगळेजण एकत्र येतात, हे चित्र आम्ही पाहिलेलं आहे. म्हणून मला वाटतं अंतर्गत कुरघोडीचं हे ऑपरेशन आहे का, हे आता मित्र पक्षाचे प्रमुख असलेल्या ज्यांच्याकडे गृह खातं आहे त्या मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला अपेक्षा आहे. मुख्यमंत्री स्वतःला ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन करतायत त्याच्यामध्ये त्यांची प्रतिमा आणि त्या सरकारची प्रतिमा खराब होत असेल तर जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. आणि मुख्यमंत्री सक्षमतेने निर्णय घेतात, धाडसाने निर्णय घेतात, मित्र जरी असला तरी निर्णय घेतात, हे दाखवण्याचं त्यांनी धाडस करावं. आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला मान्यता दिली आणि आपला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं देत असताना हे सांगितलंय की राज्यांनी स्वतः ठरवायचं आहे की त्यांना हे वर्गीकरण कशा पद्धतीनं करायचं आहे. महाराष्ट्रात देखील अशी एक समिती गठीत करण्यात आली, पण या समितीचा अहवाल अजून प्रलंबित आहे आणि या संदर्भानं काही आमदारांनी आपली चिंता व्यक्त केली. 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टानं जो आदेश दिला होता त्याच्यामध्ये आपले महाराष्ट्रातले माजी सरन्यायाधीश माननीय गवई साहेब सुद्धा होते त्या खंडपीठामध्ये आणि त्यांनी निर्णय देताना असं सांगितलं होतं की अबकड वर्गीकरण आपण आपल्या राज्यांमध्ये अभ्यास करून जाहीर करू शकता. त्यानंतर ते अनेक राज्यांमध्ये जाहीर झालं आणि जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात अजूनही प्रलंबित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या समानतेचा न्याय या अबकड वर्गीकरणातनं पूर्ण होईल म्हणून आम्ही या ठिकाणी माझे मित्र अंतापूरकरजी आणि मी या ठिकाणी आंदोलन करतोय. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या विषयात सकारात्मक आहेत. याआधी त्यांनी 2दा आपल्याला माहिती त्यांनी सांगितलं की आम्ही अबकड वर्गीकरण लवकरात लवकर लागू करू, जाहीर करू. पण आज अनंत बदर समिती ज्या अबकड वर्गीकरणासाठी गठीत केली आहे त्यांचं काम कुठेतरी स्लो आहे आणि त्यामुळं आरक्षण लांबत चालले अशी आमचा असा अभ्यास आहे. त्यामुळं आज रस्त्यावर आज अनेक ठिकाणी महाराष्ट्रात अबकड वर्गीकरणासाठी आंदोलन होत आहेत. परंतु आज हाच आवाज आम्ही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये उचलण्यासाठी आम्ही पायऱ्यावर बसलोय. हे अबकड वर्गीकरण येत्या काळामध्ये लवकरात लवकर जाहीर करा अशी आमची ठाम भूमिका आहे, ठाम मागणी आहे आणि ही भूमिका आज सरकारपर्यंत पोहोचावी, सरकारला या विषयाचं गांभीर्य कळावं म्हणून आजचं हे आमचं आंदोलन. आज जो समतेचा न्याय आहे, आज 59 जातींपर्यंत सर्व स्तरावर
खऱ्या अर्थानं जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला जो घटक आहे खऱ्या अर्थानं तिथपर्यंत पोचलेला नाहीये. आणि आज हे आरक्षण सर्व स्तरापर्यंत जर पोचलं तर सर्वांमध्ये समानता येईल, म्हणून हे आरक्षणाची गरज वाटते. अभ्यास गट आमचा जो निर्माण झाला होता किंवा जो खंडपीठाने निर्णय दिला आहे त्याच्यामध्ये अनेक अशा सबकास्ट आहेत की ज्यांच्या घरात शिक्षण पोचलेलं नाही, ज्यांच्या घरात शासकीय नोकऱ्या पोचल्या नाहीत, तिथपर्यंत हे आरक्षण पोचल्यानंतर त्यांच्या घरात खऱ्या अर्थानं आरक्षणाचा फायदा होईल, म्हणून हे आरक्षण अपेक्षित आहे. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सोबत या ठिकाणी आमची मागे बैठक झालेली होती. त्या बैठकीमध्ये अतिशय सकारात्मक प्रतिसाद हा आम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला मिळालेला होता. अनंत बदर समिती जी आहे या बाबतीत जी सरकारला शासनाला जो अहवाल देणार होती तो देण्यात कुठेतरी या ठिकाणी दिरंगाई होताना आम्हाला सर्वांना या ठिकाणी दिसत आहे. आणि ती दिरंगाई लवकरात लवकर कमी होऊन टाळून ती लवकरात लवकर शासनाला तो सकारात्मक अहवाल या आरक्षण अबकडे वर्गीकरणाचा देण्यात यावा हीच आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि ती निश्चितपणे मागणी पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे. परंतु जो अहवाल उशिरा पोहोचतोय तो जास्त वेळ लागू नये हीच आमची या ठिकाणी मागणी आहे. लवकरात लवकर तो अहवाल शासनाकडे द्यावा आणि 59 जातींना या ठिकाणी न्याय मिळावा हीच आमची या ठिकाणी अपेक्षा आहे. एक महत्त्वाचा मुद्दा यावेळी विधान भवनाच्या परिसरात प्रकर्षानं उभा होत राहिला आणि तो मुद्दा मावळ येथील MIDCच्या परिसरात उद्योजकांची जी आर्थिक फसवणूक केली जात आहे. खरं म्हणजे या ठिकाणी ज्या कंपन्या येत आहेत किंवा जे उद्योजक या ठिकाणी त्यांचे उद्योग सुरू करू इच्छित आहेत त्यांची खूप आर्थिक पिळवणूक होते असा एक आरोप या ठिकाणी करण्यात येत आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे जरा यांच्याकडनं समजून घेऊया. मावळ तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये म्हणजेच MIDCमध्ये असलेल्या मल्टीनॅशनल कंपन्या असतील किंवा देशभरातील अनेक उद्योजक मावळ तालुक्यामध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये करतायत. आणि MIDCच्या बाजूला काही सब वेंडर म्हणून कंपन्या देखील येऊ पाहत आहेत. त्यामध्ये मल्टीनॅशनल कंपन्या असतील किंवा आपल्या देशभरातले देखील काही उद्योजक हे MIDCच्या बाहेरच्या लगत असलेल्या जागेमध्ये स्वतःची इंडस्ट्री उभी करू पाहत आहेत. परंतु मागील दीड वर्षापासून स्थानिक दलाल आणि PMRDचे काही संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने मल्टीनॅशनल कंपन्यांची देखील फसवणूक केली जाते. यामध्ये मागच्या वर्षी विधिमंडळामध्ये अधिवेशनात मी मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यातून ज्या वनक्षेत्रामध्ये किंवा शेती झोनमध्ये इंडस्ट्री उभी केली जाते त्यांना कशाच्या आधारे आपण परवानग्या देता याबाबत महसूल मंत्र्यांनी देखील चौकशीचे आदेश दिले. माननीय बावनकुळे साहेबांनी त्यावरती स्पष्टपणे सूचना दिल्या होत्या की ज्या भागामध्ये वनीकरण झोन आहे अशा ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारची परवानगी इंडस्ट्रीला देऊ शकत नाही. परंतु तरीसुद्धा स्थानिक दलाल आणि तिथे असलेल्या PMRDच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने मल्टीनॅशनल कंपन्यांची फसवणूक स्पष्टपणे केल्याचं चित्र पुराव्यानेशी आज आमच्या हातामध्ये आलेलं आहे. की ज्या कंपनीला जे जागा दाखवली त्या जागेचे झोन हे बदलले गेले. त्या जागेवरती कंपन्यांनी प्लॅन सँक्शन केले. ज्या जागेवरती PMRDने प्लॅन नियमानुसार सँक्शन केला त्या पद्धतीनं बांधकाम सध्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी नाही. जे बांधकाम केले ते देखील चुकीचं केलं आहे, अतिरिक्त केलेलं आहे. आणि याही पलीकडे जाऊन ज्या ठिकाणी बांधकामाची परवानगी दिली त्या परवानगीचा नकाशा हा बदलून परस्पर जागेची विक्री करण्यात तिथल्या स्थानिक दलालांनी हे काम केलं. आणि एका कंपनीच्या ऐवजी 3 कंपन्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या जागा विकून तिथं कंपन्यांना चुकीच्या पद्धतीची माहिती दिली. आज त्या कंपन्यांनी शेकडो कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केल्यावर काम पूर्ण झालं आणि नंतरनं त्या कंपन्यांना कंप्लिशन पाहिजे की ज्या कंपन्या आता सुरू करण्याची वेळ आलेली आहे तिथं आज PMRDचे अधिकारी कंप्लिशन नसल्यामुळं किंवा कंप्लिशन देता येत नाही अशा स्पष्टपणाच्या सूचना दिल्यात. की ज्या कंपन्यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय अजितदादा, उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये मावळ तालुक्यात हजारो कोटी रुपयाचा निधी किंवा हजारो कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतायत.
अशा कंपनीची फसवणूक करणाऱ्या दलालांना आणि अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची आम्ही सुट्टी देणार नाही. काल जे काही आंदोलन करण्यात आलं ते PMRD यांनी मागच्या 3 महिन्यापूर्वी संबंधित कंपनीला सूचना दिल्या होत्या की आपण जे काही अतिरिक्त काम केलेलं आहे, बांधकाम आहे, ते आपण तात्काळ काढून घ्या. परंतु त्या बांधकामाचा आणि PMRDच्या परवानगीचा कंपनीचा कुठलाही संबंध नाही. ज्यानं हा ठेका घेतला, ज्या दलालानं जागा विकली, त्या दलालानंच ही जागेची कंप्लिशन देणं किंवा तिथले संपूर्ण प्लॅन सँक्शन करून देणं ही जबाबदारी घेतली होती. परंतु ती जबाबदारी त्यांना पूर्ण करता आली नाही. म्हणून काही गावगुंडांना आणि काही वेगळ्या पद्धतीच्या माणसांना उभं करून चुकीच्या पद्धतीचं चित्र उभं केलेलं आहे. मावळ तालुक्यातल्या संपूर्ण इंडस्ट्रीला सुनील शेळकेनं 6 वर्षात किती मदत केली, कुठले प्रश्न सोडवले हे देखील माहीत आहे. म्हणून इंडस्ट्री आली पाहिजे, तरुणांना स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे ही सातत्यानं मागणी मांडत असताना चुकीच्या पद्धतीनं प्रचार करणं किंवा चुकीच्या पद्धतीनं इंडस्ट्रीमध्ये सुनील शेळकेला बदनाम करण्याचं काय मंडळींनी दलालांनी जे काही षडयंत्र रचलेलं आहे त्याला कुठल्याही प्रकारचं इंडस्ट्रीमधले कुठले उद्योगपती असतील किंवा स्थानिक भूमिपुत्र बी घालणार नाही याची मला खात्री आहे. वृत्तपत्रात देखील आणि बातम्यांमध्ये देखील तुम्हाला हे प्रकरण अतिशय लक्षात आलेलं असेल की IAS अधिकाऱ्याच्या घोटाळा प्रकरणी आमदारांनी जेव्हा यावर चौकशीची मागणी केली तेव्हा त्यांना धमकीचे फोन आले आणि धमकीचे हे फोन आमदारांना येणे ही खूप गंभीर बाब म्हणून याची चौकशी व्हावी आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्यात यावी या संदर्भानं आवाज विधानसभेच्या परिसरात उठलेला आहे. आपण बघूया की आमदार साहेबांचं काय म्हणणं आहे. तुकाराम मुंडे यांनी मी आणि प्रवीण दटके यांनी लक्षवेधी टाकलेली आहे. ते बहुतेक 1-2 दिवसामध्ये लागणार आहे. तुकाराम मुंडे हे नागपूर महानगरपालिकेमध्ये 2020 मध्ये 7 महिने होते आणि 7 महिन्यामध्ये त्यांनी खूप काही गुल त्या ठिकाणी खिलवलं. स्मार्ट सिटीचे अधिकार नसताना त्यांनी 20 कोटीचा धनादेश एका पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टरला दिला, अधिकार नव्हते. त्यावेळेचे महापौर संदीप जोशी जे आजचे विधान परिषदेचे सदस्य आहे आणि संदीप जाधव यांनी सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यावेळेच्या स्मार्ट सिटीच्या महिला 2 अधिकाऱ्यांनी त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवून शिवीगाळी करणं, टॉर्चर करणं. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना आहे का तुकाराम मुंडेच्या विरोधात एका IAS अधिकाऱ्याच्या विरोधात सदर पोलीस स्टेशनमध्ये त्या 2 महिलांनी तक्रार दाखल केली. परंतु त्यावेळेस अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री होते आणि म्हणून ती काही कारवाई झाली नाही. माहिती आयोगाच्या खंडपीठाने सुद्धा शासनाला आदेश दिले होते का आपण तत्काळ कारवाई करा, परंतु ती कारवाई झाली नाही. मी आणि प्रवीण दटके यांनी लक्षवेधी टाकलेली आहे आणि 4-5 दिवसापासून कंटिन्यू मीडिया आणि प्रेसमध्ये ही बातमी येत आहे. आणि काल जेव्हा मी विधानसभेमध्ये आलो त्यावेळेस तुकाराम मुंडेच्या इशाऱ्यावर त्यांच्या 2 समर्थकांनी मला काल फोन केला, धमकी दिली का तुम्ही तुकाराम मुंडेच्या विषयी बोलू नका, नाहीतर त्याचे गंभीर परिणाम होईल. हे तुकाराम मुंडेंनी केलेलं हे कृत्य आहे, त्यांच्या इशाऱ्यावर केलेलं कृत्य आहे. आणि म्हणून मी आता विधानसभेमध्ये हा विषय विशेष बाब म्हणून उचलला आणि त्याची तक्रार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय विधानसभा अध्यक्ष आणि माननीय पोलीस आयुक्त सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. आणि पोलीस कमिशनर साहेबांनी सांगितलं आहे का आम्ही कारवाईची दखल घेतली आहे, FIR दाखल केलेला आहे आणि ते ज्या लोकांनी फोन केलं ते ट्रेस झाला आहे. आणि विधानसभेमध्ये हा विषय सगळ्यांनीच फिरून उचलला. प्रवीण दटके साहेबांनी हा विषय धरून उचलला आणि माननीय अध्यक्ष महोदयांनी निर्देश दिले आहे आणि मंत्री महोदयांनी सांगितलं आहे का याची शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे आणि याची संपूर्ण कारवाई होईल आणि तुकाराम मुंडेबद्दल कारवाई निश्चित स्वरूपात होईल हे त्यांनी आता आश्वासन आमच्या पटलावर त्या ठिकाणी दिलेलं आहे. आज सभागृहात एक बिल प्रस्तुत करण्यात आलं आणि हे बिल आहे महाराष्ट्र सोशल मीडिया रेग्युलेशन अँड प्रोटेक्शन फॉर मायनर्स. अल्पवयीन मुलामुलींच्या सोशल मीडियाच्या ॲक्सेसच्या संदर्भानं हे बिल आहे. या बिलाचा काय मतितार्थ आहे तो आपण समजून घेऊया. आज महाराष्ट्राचे विधानसभामध्ये एक MLA म्हणून, एक नागरिक म्हणून आणि एक पेरेंट म्हणून मी एक प्रायव्हेट मेंबर बिल मूव्ह केलेला आहे.
या प्रायव्हेट मेंबर बिलचा उद्देश आहे जे आज आपल्या समाजामध्ये जे मायनर्स आहेत, जे 18 वर्षाचे लहान मुली आहेत, त्यांच्यावर जे मानसिक प्रेशर येतो आहे सोशल मीडियामुळे, आणि जे कंटेंट जे अल्पवयीन मुलांनी न देखावं असे कंटेंटचा ॲक्सेस त्यांना आहे, ते बंदी काढण्यासाठी एक महाराष्ट्र सोशल मीडिया रेग्युलेशन अँड प्रोटेक्शन ऑफ मायनर्स असं प्रायव्हेट मेंबर बिल घेतलेला आहे. याचा उद्देश आहे की आज एवढा पोर्नोग्राफी असो किंवा वेगवेगळे कंटेंट आहेत ते मायनर्सला ॲक्सेस झालेलं आहे, त्याची बंदी घालावी. विदेशमध्ये ऑस्ट्रेलियाने याच्यामध्ये लीड घेतलेली आहे, तिथे असं कानून झालेलं आहे. आपण सोशल मीडिया कंपनीजवर बंधन काढून एज व्हेरिफिकेशन बंधनकारक करणं हे याचा उद्देश आहे. याच्यामध्ये शिक्षा पण आहे, याच्यामध्ये प्रोसिजर पण आहे, आणि मला असं वाटतं आहे की संपूर्ण सभागृहाचा याला पाठिंबा असेल, कारण आज हे काळची गरज आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये लेजिस्लेचरमध्ये कानून बनण्याची प्रक्रियामध्ये पण आपल्याला पुढाकार घ्यायचा आहे. आपण प्रोग्रेसिव्ह स्टेट आहात, म्हणजे भारतामध्ये असा पहिला कानून आपण घेतलेला आहे. आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगतोय की या बिलला तुम्ही समर्थन करा. एक पेरेंट म्हणून, एक नागरिक म्हणून मला असं वाटतं की ही काळची गरज आहे. या कायद्याचे 2 भाग आहे. आम्ही ऑनलाईन गेम असो किंवा कॉन्टेंट असो, कारण कॉन्टेंट जेव्हा तुम्ही म्हणतात त्याच्यामध्ये सर्वांचा समावेश होईल. म्हणजे ऑनलाईन गेमिंगमध्ये जे मुलांची बळी झालेली आहेत, आणि जे कंटेंट आपली सोसायटी ज्याला अप्रुव्हल देत नाही. आपण अमेरिकेमध्ये नाही आहेत, आपण भारतात आहोत. तर या बिलमध्ये तुम्ही वाचला तर आपण एकदम व्यवस्थित पुरी व्यवस्था दिलेली आहे. रेग्युलेटरी मेकॅनिझम दिलेला आहे, फाईन दिलेला आहे, पेरेंट्सवर त्याची जबाबदारी दिलेली आहे, सोशल मीडियाची जी कंपनीज आहेत त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. संपूर्ण मसुदा एक बिलची माध्यमातून मी आणलेला आहे, आणि मला असं वाटतं की सभागृह याला इम्पॉर्टन्स देऊन याला पाठिंबा देईल असं मला वाटतं. नागपुरात जेव्हा जेव्हा अधिवेशन असतं तेव्हा तेव्हा विदर्भाचा मुद्दा, वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आणि विदर्भाच्या विकासाचा मुद्दा, हे 3ही मुद्दे समोर येतात. जनतेतून याची मागणी असते आणि सभागृहात देखील ही मागणी वारंवार उभी होत असते. रोहित पवार या संदर्भानं काय बोललेत जरा बघा. त्यांनी सरकारचा खूप समाचार घेतला विदर्भ विकासाच्या या मुद्द्यावर. विदर्भाचा मुद्दा नेहमी भाजप कधी आणतं इलेक्शनच्या वेळेस, पण दुर्दैव असं जेव्हा ते सत्तेत येतात तेव्हा विदर्भाच्या विकासाच्या बाबतीत ते कुठेही काही बोलत नाही. या विदर्भामध्ये इंडस्ट्री आली आहे का? मुलांना हाताला रोजगार त्या ठिकाणी दिले गेले आहेत का? शिक्षण व्यवस्था तुमची कशी आहे? तुम्ही निर्णय घेत असताना सगळे जिल्हा परिषद शाळा त्या ठिकाणी बंद करायला निघालेला आहात. विदर्भमध्ये जर आपण बघितलं तर अवघड क्षेत्र सगळ्यात जास्त विदर्भमध्ये, आणि सगळ्यात जास्त शाळा तुम्ही जर विदर्भाच्या त्या ठिकाणी बंद करणार असाल हे कितपत योग्य आहे? आज विदर्भमध्ये असणारा कापूस उत्पादक शेतकऱ्याची परिस्थिती ही सरकारला माहिती आहे का? आज विदर्भमध्ये असणारा जो सोयाबीनचा उत्पादक शेतकरी त्याची परिस्थिती या सरकारला त्या ठिकाणी माहिती आहे. धान खरेदी केंद्राच्या बाबतीतले जो काय भ्रष्टाचार त्या ठिकाणी झाला हा सरकारला त्या ठिकाणी माहिती आहे का? या बाबतीत दुर्दैवाने या अधिवेशनामध्ये न विधान परिषदेमध्ये न विधान भवनमध्ये त्या ठिकाणी कुठेही चर्चा होताना आपण बघत नाही. पण गल्लीतलं भांडण मात्र इथं विधान परिषदेमध्ये चर्चेला येतं. हे दुर्दैवी घटना आहे असं आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल. आणि एक गोष्ट इथं ठणठणीत मी सांगतो की कदाचित सूर्यकांत नाना मोरे हे बोलताना भावनिक झाल्यामुळे तिथं कुठेतरी बोलले असेल, अवमान जप पदाचा आणि आमदारांचा झाला असेल तर मी माफी मागतो. पण सूर्यकांत नाना मोरेंना उद्या जाऊन लढत असताना भक्कमपणे हा माणूस त्या व्यक्तीच्या पाठीमागे एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी राहील, एवढं मात्र या ठिकाणी आम्ही राहतो. आम्ही कुठल्याही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडत नाही. इथं जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने इगो आणून कार्यकर्त्यांना अडचणीत आणत असताल, ते सुद्धा केव्हा इलेक्शन चालू होतं तेव्हा राम शिंदे सरांनी पदाचा उपयोग करून हक्कभंग इलेक्शनच्या काळामध्ये जेव्हा कोड ऑफ कंडक्ट हे लागू होतं तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी वापरलं का? कार्यकर्त्यांना भीती दाखवायला. आणि तुम्हाला किती भीती दाखवायची दाखवा, आमच्यावर कारवाई तुम्ही केलेला, पण कार्यकर्त्याच्या पाठीमागे आम्ही सर्वजण भक्कमपणे राहणार एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो. जात जी काही सिस्टम आहे जातीची ती कधीच आपण मागे ठेवलेली आहे, त्याच्यामुळे संविधान तिथं आलेलं आहे. जात व्यवस्था जेव्हा पुढे आणली जाते मग कुठं ना कुठंतरी काही ना काहीतरी पाणी मुरते असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे. एक तर त्या कंपनीवर कारवाई होणं महत्त्वाचं आहे,
जो कोणी अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई त्या ठिकाणी केलं पाहिजे. कारण का जात जिथे येते तिथं मनुवाद येतो आणि मनुवाद हा सर्व समाजाचं वाटोळं केल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. आणि मनुवाद या देशातून बाहेर जावा यासाठी अनेक महामानवांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले. त्यासाठीच संविधान आले. आम्ही संविधानावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. पण भाजपची एक प्रक्रिया असते, एक ट्रायल करतात, गिनीपिक बनवतात. मग गिनीपिक कुठेतरी एखाद्या चर्चेत आणायचं, त्या बाबतीत चर्चा किती होते, लोकांकडनं उद्रेक किती होतो हे तिथं बघितलं जातं. जर लोकांनी या बाबतीत चर्चा केली नाही याच्या विरोधात, तर मग उद्या जाऊन जी जात व्यवस्था ही तिथं सांगण्याचा प्रयत्न केला जातो. दुर्दैवाने या सरकारच्या काळामध्ये ती लागू सुद्धा केली जाईल, ज्याचा विरोध हा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने होत असलेल्या या कामकाजाच्या घडामोडींशी आम्ही आपणास जोडत राहू. आपण बघत राहा आवाज इंडिया TV.